नमस्कार, मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सध्या आपण दुपारच्या छोट्याशा भुकेसाठी विविध प्रकारच्या चिवड्याच्या रेसिपींची सिरीज चालू केली आहे. त्यातली ही तिसरी रेसिपी आहे बघा. तर आज आपण नाचणीचा म्हणजेच रागीचा चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे नाचणी ही सत्वानं थंड असते, त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून नाचणी आहारात ठेवली जाते. त्याचबरोबर यामध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आणि फायबर असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत याचा खूप चांगला फायदा आपल्याला शरीराला होत असतो. तर हा चिवडा बनवताना आपण एक विशेष मसाला बनवलेला आहे, ज्यामुळे याची चव अप्रतिम लागते. चला तर मग वेळ न घालवता नाचणीचा चिवडा चटकदार कसा बनवायचा ते बघूयात. तर त्यासाठी मी इथे बघा रागी मुरमुरे म्हणजेच नाचणीचे हे मुरमुरे घेतले आहे. कुठल्याही किराण्याच्या दुकानात किंवा डी मार्टमध्ये हे मुरमुरे सहज मिळतात. वजनी म्हणाल तर 200 ग्रॅम हे मुरमुरे आहे. हे थोडेही नरम किंवा सादळलेले असतील तर थोडेसे तुम्ही हे कढईमध्ये 2-3 मिनटं भाजून घेऊ शकतात. आता मसाल्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यात बघा अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. रेग्युलर मीठ आहे हे. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट घ्यायचा आहे. 1 चमचा धना जिरा पावडर घ्यायची आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला टाकायचा आहे. 1 चमचा भरून मी या ठिकाणी आमचूर पावडर घेतली आहे. आमचूर पावडर नसेल तर तुम्ही पाव चमचा सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबू सत्वही घेऊ शकतात. 1 चमचा साखर घेतली आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे. मिक्सरवर फिरवण्याची फाईन पावडर तयार करायची आहे आणि आपला हा चटपटीत चवीचा या ठिकाणी चिवड्यासाठी लागणारा मसाला रेडी झालेला आहे. आता आपण चिवडा कसा करायचा ते बघूयात. तर त्यासाठी ना आता कढईमध्ये साधारण पाव कपपेक्षा जास्त तेल घेतलं आहे. चमच्याने म्हणाल तर 5 मोठे चमचे मी या ठिकाणी तेल घेतलं आहे. यामध्ये अर्धा कप इतके शेंगदाणे अगदी मस्त खरपूस होईपर्यंत आपल्याला फ्राय करायचे आहे. बघा शेंगदाणे थोडेसे फुटल्यासारखे दिसले की मग यामध्ये 7-8 बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी अधिक करू शकतात. हलकासा हिरव्या मिरचीचाही रंग बदलू द्यायचा आहे आणि मग यामध्ये आपल्याला कढीपत्ते टाकायचे आहे. एक एक पदार्थ आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. एकही पदार्थ कच्चा राहू द्यायचा नाही आहे. बघा साधारण या ठिकाणी मी 30 ते 35 कढीपत्त्याची पानं टाकलेली आहे. कढीपत्तासुद्धा अगदी सळसळ होईपर्यंत आपल्याला यामध्ये तळून घ्यायचं आहे. तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. आता आपण मसाल्यामध्ये पण हळद घातलेली आहे. मी इथे फक्त शेंगदाण्यांपुरता यामध्ये बघा अगदी पाव चमचा इतकी हळद घातलेली आहे. यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे आपले नाचणीचे मुरमुरे आहे ते सगळे यामध्ये टाकायचे. आधी ना 1-2 मिनटासाठी याला चांगलं परतवायचं आहे आपल्याला आणि मग मात्र गॅसची फ्लेम बंद करायची आहे. 2-3 मिनटं याला चांगलं परतवून घेतलं. बघा मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि आता आपण थोडा थोडा करत मसाला टाकणार आहोत. एकदम मसाला टाकायचा नाही आहे. बघा काय होतं की गॅस चालू राहिला आणि आपण मसाला टाकला की बऱ्याचदा या मसाल्याच्या गिठोळ्या होतात आणि मग तो चिवडा खायला चांगला लागत नाही. त्यामुळे काय करायचं थोडा थोडा मसाला टाकायचा आणि परतवत राहायचं आहे. सर्व मसाला यामध्ये टाकला गेला की पुढील 3 ते 4 मिनिटासाठी हा चिवडा चांगला परतवत राहायचा. याने काय होतं की या चिवड्याला एकसारखा रंग येतो आणि मसालासुद्धा अगदी इवन सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतो. त्यामुळे चिवडा खायला खूप छान लागतो. तर हा जो चिवडा मसाला आपण दाखवला आहे तुम्ही कुठल्याही चिवड्यासाठी वापरू शकतात. अप्रतिम चवीचा चिवडा तयार होतो. आणि त्याचबरोबर याआधी लसूण चिवडा, पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा मी तुमच्याबरोबर शेअर केला आहे. तर पूनम बेसिक रेसिपीवर जाऊन तुम्ही नक्की सर्च करा. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपला चटपटीत असा रागी म्हणजेच नाचणीचा चिवडा रेडी झाला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.